साठी जे योगदान आहे की त्यांच्या सहवासामध्ये आपल्या शरीराला आपल्या मनाला थोडेसे चांगले विचार येतात, आपल्या अंगाला शरीराला सुगंध लागतो, त्याप्रमाणे त्यांचे विचार आपल्या मनाला स्पर्शून जातात आणि आपल्याला हे संघर्षमय जीवन जगण्याची प्रेरणा देऊन जातात. आता वळतो मी माझ्या मूळ मुद्द्याकडे की उपप्रादेशिक परिवहन कार्यालय परभणी आरटीओ, तर यांचं काय काम असते बरं? आपल्या भगिनींना माहिती आहे का काय काम असते आरटीओचं? आपण प्रश्न आणि उत्तर विचारूया, तुम्ही उत्तर देणं अपेक्षित आहे. काय काम असते काय? तर आरटीओचं काय काम असते? तर आरटीओ लायसन्स देतो, आरटीओ गाडीमध्ये रजिस्ट्रेशनचं काम करत असतो आणि रोडवर जे अपघात होतात त्यांच्यासाठी प्रबोधनाचं पण काम करतो. तर मला सांगा, सर्वात जास्त अपघात कशाचे होत आहेत? कोण सांगतं इकडे? मद्यपान करणाऱ्याचे. दादाने उत्तर दिले, दादासाठी टाळ्या. फक्त एकच उत्तर देणार आहे गावामध्ये लोक. माय मामीला मी विनंती करतो की असं की आपल्या मला वाटते 7 दिवसाच्या प्रबोधनानंतर या गावात कोणी आता मद्यपान करेल असं वाटत नाही मला. बरोबर आहे का? बरोबर काय? करणार काय कोणी? नाही ना. 7 दिवसाच्या प्रबोधनानंतर आता गावामध्ये मद्यपान सुटलंय, तरी पण एखादे इथं नाही त्यांच्यासाठी सांगतोय किंवा जे माय माऊलीचे सगळे आलेले आहेत ते घरी कोणी असतील आपले, त्यांना सांगणं गरजेचं आहे की आपण एक लक्षात गोष्ट घ्यायला पाहिजे की जर कोणी मद्यपान केलं तर त्यांच्या मनावरचा मेंदूवरचा संयम सुटतो. आणि आज परभणीमध्ये जे अपघात मॅक्झिमम होतात तर ते कशामुळे होतात? तर ते मद्यपान करून गाडी चालवल्यामुळे. मी माय माऊलीला एवढं विनंती करतो की जर आपल्याला कोणीही आपल्या जवळचा भाऊ, दादा, काका, मामा जर मद्यपान करून गाडी जर चालवत असेल तर त्याची गाडीची चावी लपवून ठेवा, त्याच्या हातामध्ये गाडी देऊ नका. कारण तो गाडी चालवताना त्याची सुरक्षितता महत्वाची आहे. त्याचबरोबर गाडी चालवताना आपल्या परभणीमध्ये 2 व्हीलर मध्ये अपघात होण्याची संख्या जास्त आहे. तर त्यासाठी काय केलं पाहिजे? 2 व्हीलर वरून अपघात होऊन ऍक्सिडेंट कमी व्हावे यासाठी काय केलं पाहिजे? कोण सांगणार? काय वापरलं पाहिजे? तर हेल्मेटचा वापर केला पाहिजे. बरोबर. आपण आपल्या जवळच्या व्यक्तीचा वाढदिवस असेल तर आपण एखादं शर्ट घेतो, ड्रेस घेतो. पण मला असं वाटतं ज्यांच्या घरी 2 व्हीलर आहे त्या माय माऊलींनी आपल्या जवळच्यांसाठी एक हेल्मेट त्या दिवशी त्यांना गिफ्ट करायला हरकत नाही. कारण हेल्मेटमुळे 90% जीव वाचण्याचे चान्सेस वाढतात. आपला गेलेला जवळचा माणूस परत घरी यावा असं वाटत असेल तर गाडीमध्ये प्रत्येकाने हेल्मेट वापरलंच पाहिजे. पण हेल्मेट वापरून पण त्याची स्ट्रीप लावणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याचबरोबर दुसरं एक फॅशन आलं सध्या मोबाईलचं. मोबाईल वर कंटिन्यूअस लोक आता बोलतायत की वेळ कमी आहे आपल्याला उभा राहून बोलायला. तर त्यामुळे काय होतं, आपलं लक्ष कुठं असतं? सारखं मोबाईलवर. गाडीवर पण आपण मोबाईलवर बोलत असतो. त्यामुळे गाडी चालवताना मोबाईलचा वापर करायचा नाही, बिलकुल करायचा नाही. ठीक आहे. तर हे काही नियम आपण आपल्या आत्मसात करायचे आणि आपल्या माय माऊलीला सगळ्यांना रस्त्याने कुठल्या दिशेने चालायला पाहिजे? शेवटचा प्रश्न. रस्त्यावर चालताना कोणत्या बाजूने चालावे? काय सांगा? डाव्या बाजूने. कुठल्या बाजूने चालावे? डाव्या समजून आता उजवाच असणार. तर कुठल्या बाजूने चालावे? रस्त्यावर चालताना ज्या ठिकाणी फुटपाथ नाही त्या ठिकाणी उजव्या बाजूने चालावे. का बरं चालावे? आता आम्ही काम करत असताना आमच्या असं लक्षात आलं की पाथरी मानवत जो रोड आहे तिथून बरेच लोकांना पाठीमागून गाडी डॅश देऊन जाते आणि आपल्याला माहित पण नसते, आपण वैकुंठात असतो. त्यामुळे आपल्याला समोरून येणारी गाडी दिसायला पाहिजे. जर आपण उजव्या बाजूने चाललो तर काय होईल? काय होईल? आपल्याला समोरून येणारी गाडी दिसेल. लक्षात येते का मी काय म्हणतो? जरा रोडवरून लक्षात घ्या. आता हे ट्रॅक्टर चाललंय तर आपण उजव्या बाजूने आपण चाललं पाहिजे आणि रस्ता सुरक्षेचे नियम आपण अंगीकारले पाहिजे, आत्मसात केलं पाहिजे. यानंतर आमचे मित्र
स्वप्नील वाफे सरांना मी विनंती करतो